तर दारूबंदीबाबत ज्या ठिकाणी 75% मतदान होईल त्या ठिकाणी दारूची दुकानं बंद करावी लागणार अशी घोषणाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। याआधी दारूबंदी विरोधात 50% मतदान झाल्यास दारूबंदीचा आदेश होता, मात्र आता त्यात बदल करण्यात आलाय आणि तशी मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केली होती। त्यानंतर आता 75% विरोधात मतदानाची घोषणा करण्यात आली आहे। विधानसभेत त्यांनी ही मोठी घोषणाच केली आहे। मी यामध्ये माहिती घेत असताना माझ्या ही गोष्ट लक्षात आली की रहिवासी सोसायट्यांच्या मध्ये खाली जे काही गाळे असतात ते सोसायटीवालेच गाळे काढतात। तिथं मद्य अनुज्ञप्तीच्या स्थलांतरित करताना सोसायटीचा नाहरकत घेण्याची नियमात तरतूद नाहीये, पण मला असं वाटतं की याच्यात नियमात तरतूद केली पाहिजे। जर तिथं सोसायटी एखादी नवीन निर्माण होत असेल, 2000, 1000, 100, 150 काय लोक तिथं राहत असतील, तर त्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये खालच्या गाळ्यांच्या मध्ये कशा प्रकारची दुकानं असावीत हा शेवटी त्यांचा अधिकार आहे। म्हणून सोसायटीची एनओसी असेल तरच अशा भागामध्ये दुकानं स्थलांतरित देण्याच्या बद्दलचा निर्णय घेण्यात येईल आणि लवकरच त्याच्याबद्दलची नियमामध्ये तरतूद केली जाईल, जेणेकरून हा जो काही अडचणी येत आहेत तो प्रश्न निकाली निघेल।